चालक आहे का मालक आहे विचारायला काय गाडीचा मालक कोण आहे तुझा मालक आहे ना बालाजी धारे सुरेश धारे इकडे इकडे थांबा पुढे जरा इकडे सारखं मालक वाटतं पुढे जा त्यांच्या बुडांका अप्रोचचा मागे नाव कृष्णा शिंदे शाकिर शेख काय होता ट्रॅक्टर आहे बा सर्जेराव चव्हाण त्याच्यातून इकडे समोर या नाव घेतली की समोर या सर रामप्रसाद रंगे ज्ञानेश्वर नारायण काळे समोर आहे कोण आहे काळे शुभम अनपट कोण तुमची काय होती आयवा हा मालक कोण आहे संदीप कावळे कोण आहे काय होती आयवा की ट्रॅक्टर सचिन गायके कृष्णा राहुल मस्के इम्रान अब्दुल त्यानंतर तडीपारी व्यवस्थित वाचून घ्या जे लिहिलेलं आहे बंदपत्रचा काय अर्थ असते में घूम रहा था और डॉक्टर के पास जा रहा था हा एक्सक्यूज चालणार नाही तसं प्रश्न विचारून सर आज जिल्ह्यातल्या वाळू माफियांना बोलावून बंदपत्र करून घेतले किती वाळू माफियांना बोलावलंय आणि काय सूचना देण्यात आल्या हे आपला बंदपत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्ड होते त्यांचा आपण दोन पोलीसचे जे दोन सब डिव्हिजन आहे जालना आणि भोकरदन त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होता त्यांना आपण बोलवलं होतं उद्या आपण अंबड आणि परतूर हा दोन सब डिव्हिजनच्या घेणार आहे तर यामध्ये BNSS जे नवीन आहे त्याच्या 126 आणि 129 हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंदपत्र घेतलेलं आहे याच्या उल्लंघन झाला की त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीचा कारवाई पण करता येईल जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले वाळू माफिया आले नाहीत त्यांनी चालक पाठवल्याचं दिसतंय आज नाही असं नाहीये बरेच चालक पण होते बरेच मालक पण होते आणि मागचे 2 आठवडा अगोदर एक 10 लोकांवर तडीपारीचा कारवाई पण झालेली आहे बरेच MPDAचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सदर ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हत्यार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेती माफियांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे ठीक आहे जिल्ह्यामध्ये सर काही अवैध वाळू वाहतूकवाल्यांकडून काही कलेक्शन वगैरे असं पण अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असा ॲलिगेशन्स आहे पण असा काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या आहे हल्लेचा प्रकार झालेला आहे बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे सर मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भागात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हवा असतात हालाकी पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात मात्र तुमची वाहनं इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्या बरोबर खाली होऊन जातात हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन्स असते तर आपण टार्गेटेड कारवाई करतो प्रयत्न आहे की 100% अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसांकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकचे हत्यार आपण वापरतो